पुन्हा एकदा धमकी दिली आहे संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना. आणि त्यांनी म्हटलंय की यापुढे जर माझ्याकडे बाईट घ्यायला आलात तर मार खाणार पत्रकार, अशा पद्धतीचं हे विधान आहे. फ्रस्ट्रेशन आहे काय म्हणतात? संजय पाटील हा विषय आमच्या ईशान्य मुंबईसाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा संपलेला विषय आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत चर्चा करायची असं काय एवढा फार मोठा तो नेता नाही. तर जो विषय संपलेला आहे, जो विषयामध्ये आता काय रस राहिला नाही, काय दम राहिला नाही, त्या विषयामध्ये चर्चा करून त्यांना परत प्रसिद्धी द्यायची हे काही मला पटत नाही. ते जो काय बोलतो आणि ते काय बोलावं हे तुम्ही पाहावं. पत्रकारांमध्ये ते असं म्हणतायत की यापुढे माझ्या घराच्या खाली यायचं नाही, मला प्रश्न विचारायचा. अरे पण ते असं म्हणतात ना की तुम्हाला त्याची हिस्ट्री माहिती नाही. माझ्या घरात काही लोक आले होते पूर्वी, मी त्यांचे 5 बळी घेतलेले आहेत. मग त्यांची हिस्ट्री जर अतिरेकी असेल, आतंकवादी असेल तर ते काही करू शकतात, काही करू शकतात. ते एखादा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने ज्या आता थोडे ते आता माझ्या मते तरी थोडेसे ते आता भरकटलेले असावेत. पक्ष सोडल्याने त्यांना थोडंसं त्यांच्या मनावरती परिणाम झाला असावा, किंवा त्यांना आता कळलं असेल की मी चूक केली असेल. कारण मी तुम्हाला खात्री देतो, ईशान्य मुंबई काय भारतीय जनता पार्टी ही सीट सोडणार नाही, 100% सोडणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, स्वतःच्या पायावर मारून घेतलीच. इव्हन त्यांनी त्यांच्या मुलीसाठी सुद्धा कुऱ्हाड मारून घेतली. त्यामुळे ते थोडे फ्रस्ट्रेट झाले असावे आणि त्या फ्रस्ट्रेटिंगमध्ये काहीतरी ते बोलले असावेत. पोलीस काहीच कारवाई करत नाही असं पण चित्र. पोलीस नाही करणार कारवाई ना. पोलीस फक्त सामान्य लोकांसाठी आहेत. राजकीय नेते, सत्ताधारी नेत्यांसाठी, सत्ताधारी पक्षासाठी पोलीस त्यांच्यावरती कुठल्याही कारवाई करणार नाही. उलट त्यांना 2-4 काहीतरी गाड्या दिल्या प्रोटेक्शनसाठी, त्यांनी त्यांच्या गाड्याबरोबर फिरावं, आयुष करावी, मजा करावी, त्यासाठी त्यांना 2-2 गाड्या प्रोटेक्शन दिलेलं आहे. एकीकडे पोलिसांचं संरक्षण त्यांना दिलं जातं आणि दुसरीकडे पोलीस संरक्षणामध्येच ते बोलत आहेत ह्या सगळ्या गोष्टी. ह्याच्यावर कोणी कारवाई केली पाहिजे? कोणी कारवाई केली पाहिजे? एक तर मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, कारण ते त्यांच्याकडे गृह खातं त्यांच्याकडे आहे. मुंबईच्या CPनी केली पाहिजे, किंवा आमच्या तिकडच्या सर्व DCP, ॲडिशनल CPनी केली पाहिजे. हा कसं बोलू शकतो की 5-5 लोकांच्या मर्डर माझ्या घराजवळ आम्ही केलेले आहेत? कसं बोलू शकतो? आम्ही जर नाटक केलं, आम्ही तुमच्या घरावर राऊत साहेबांच्या घरावर बॉम्ब फेकून देऊ. मजल किती बनते बघा त्याची, की त्यांच्या घरावर आम्ही बॉम्ब टाकू. अशा ज्या वल्गना करतो त्या माणसाची लायकी आणि अवकात काय ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. कोणाला? राऊत किसको डरता नहीं, ध्यान रखना. हम बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही अनुयायी सैनिक आहोत, आम्ही उद्धवजींचे सैनिक आहोत. अशा धमक्यांना राऊत कुटुंबीय कधी घाबरत नाही आणि घाबरणार नाही. त्या बाबतीत संजय राऊत साहेबांनी मला असं वाटतं एक पत्र दिलेलं असावं, की ज्या प्रकारे धमकी देत आहेत, ज्या प्रकारे बोलत आहेत, तर आमच्या ईशान्य मुंबईच्या शिवसेनेसाठी, संघटनेसाठी, सैनिकांसाठी हे अत्यंत धोकादायक असं काहीतरी पत्र दिलं असावं असं मला वाटतं. बरं, हा सभागृहामध्ये जर प्रश्न आम्ही घेतला, विचारला, तर न्याय मिळणार आहे का? अहो, मुख्यमंत्री त्यांचे, उपमुख्यमंत्री त्यांचे, खासदार गृह खातं त्यांच्याकडे, पोलीस त्यांचे, न्यायव्यवस्था त्यांची, तर न्याय काय मिळण्याची शक्यता आम्हाला सभागृहात नसल्यामुळे विचारून फुकट कशाला टाईमपास करायचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.